स्वागत आहे भावानं पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या सुंदर अशा व्लॉग बघू शकता. भाऊ पुन्हा एकदा तुमच्यासाठी व्लॉग घेऊन आलेला. विषय कसा झाला माहिती आहे का? काल हाफ डे मारलेला, एकदा सुट्टी घेतल्या ना भाऊ कामावर सारखं घेऊ वाटतं. सकाळी जिमला पण गेलो होतो म्हणतो विषय काय झाला माहिती. सकाळी पण विषय काय झाला माहिती आहे माहिती. सकाळी पण उठलो, सकाळी पण म्हणणं होतं करत जायचं, पण मी म्हणलं इतक्या दिवस आता हे चॅलेंज आपलं 90 दिवसाचं जे चॅलेंज आपण घेतलेलं आहे ते चॅलेंजचं काय होईल परत नंतर तिथे मग विचार केला जरा म्हणलं आपण स्टार्ट तर केलं पाहिजे. काय स्टार्ट कवाच केलेलं पण असं नवीन स्टार्ट तर केलं पाहिजे, कारण आज जाऊन नॉर्मली वर्कआउट तर करून आलो पाहिजे. नॉर्मली वर्कआउट वगैरे करून आल्यावर आणि सांगायचा मुद्दा काय माहिती काम उठून पण सकाळी जाणार होतो परत अजून काय बिघडलं कोणाचं म्हणलं अजून आज अजून रेस्ट घ्यायचा, जायचं कपडे वगैरे तिथून टाकायचं. म्हणलं जायच्या आधी जर आपला भावाचे तर भावापाशी जाऊन जरा अनारचा ज्यूस बीस तर प्यावं म्हणलं. हे ह्याचा ज्यूस आहे आपलं काय डाळिंबाचा ज्यूस आहे, मस्त आहे, गोड लागतो. काय नाही बाकी काय नाही. मुद्दा एक सांगा भाऊनं जी चॅलेंज 90 दिवसात घेतलेलं ती कंप्लीट करणार म्हणजे करणार. आज चॅलेंज 18वा दिवस होता, कंप्लीट करून आलेला आहे भाऊ. म्हणलं जरा व्हिडिओ तरी बनवा, कारण आपली व्लॉगिंग तर सुटली नाही पाहिजे, तर आळा करून ठेवायचा आणि जे काय असेल ते आपलं कंटेंट बनवायचं. आता मी ठरवलं इथून कुणाची कॉपी नाही ना, कुणाचं काय नाही. कधी मी कोणाची कॉपी केलेली पाहिजे नाही, करायचीच नाही आपल्याला. कुणाची कॉपी करणार नाही कधी सांगतो. जरी मला फेमस व्हायचं असेल किंवा हर एक गोष्ट यूट्यूब चॅनलवरती असू दे, इंस्टाग्राम असू दे, फेसबुकवरती असू दे, कोणाची कॉपी करणार नाही ना, कुणाचं काय कंटेंट उचलून टाकणार नाही. काय नाही, जे काय असेल ते स्वतःचं रिअलमध्ये टाकणार कंटेंट राणामध्ये. आणि तुम्हाला तर माहिती आहे भाऊचं काही रिअलच कॉन्टेंट असतं, जी काय असेल ते कसं काय सांग कॉन्टेंट असते काय असते. मला तुम्हाला तर माहिती भाऊला तुमच्या ब्लॉगिंग काय आहे किंवा काय आहे काय माहीत नाही अजून. ठीक आहे, मला शप्प सांगतो अजून लिटरली करतो विषय म्हणजे ते लाईक काय असते, सबस्क्राईब काय असते, व्ह्यूज काय असते आणि अजून काय माहीत नाही. ह्याच्याबद्दल माहिती काढलीच पाहिजे आणि काढणार तुमचा भाऊ नक्कीच राडामध्ये सगळी माहिती काढणार आहे. हां भाऊ बघते महाराष्ट्र पोलीस पाठीमागं महाराष्ट्र पोलीस आहेत. माझ्याकडे बघत होतं का तर मी मोबाईल धरला आणि असं धरलं की एकटाच बरोबरच बसले. आणि मग तुझी गोष्ट वाटतेच की कोणाला पण एकटाच बरोबरच बसले. काय विषय काय आहे, फोनवरती बोलतोय का काय सांगायचं मुद्दा आहे काय. कुणी काय म्हणाल, कुणी काय बघेल, काय विषय काय आपल्याला काय कोणी पण असं इथं एक तरी माणूस आहे, इथं 100 माणूस आहे, 1000 माणूस आहे, आपल्याला काही फरक पडणार नाही. आणि फरक पहिला बी पडत नव्हता, फरक आता बी पडत नाही. हां भाऊचाच जे काय असेल ते आणि सांगायचा मुद्दा एकच आहे प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून मी जे जे सांगतो ज्या त्या व्हिडिओमध्ये एकच सांगतो की बाबा हां मी पाठ्यमागच्या चुका केल्या तर मी ती चुका ॲक्सेप्ट केले त्या आणि इथून ना तिकडे जातो मी. मला लई इथं कन्फ्यूज व्हायला लागले. तिथं रिक्षामध्ये जाऊन जरा व्हिडिओ बनवतो जेणेकरून की माझा पण आवाज तुम्हाला येऊन, कारण तुमचा भाऊ काही एडिटिंग वगैरे करत बसत नाही की बॅक साईडचं वॉईस बीस काय काढत नाही. तर सांगायचा मुद्दा एकच आहे भाऊन, पण तुमचा भाऊ काय हार मानणार नाही. होतं आहे काय होतं विषय माहिती आहे का, माझं कंटिन्यूली कन्सर्ट हा शब्द पण मला बोलता येत नाही बरं का जास्त करून. कन्सर्ट पण बोलायचं पण सांगायचा मुद्दा काय माहिती आहे का, दररोज आणि डेली तुमचा भाऊ कामाच्या बाबतीत पण विषय असू द्या, कशात पण विषय असू द्या, डेली जातो. थांबा जरा पुढचं व्ह्यू दाखवतो म्हणजे जेणेकरून मला समजेल की व्हिडिओ चालू आहे का नाही. तर एक वेळेस एकदा काय झालं माहिती आहे का, असंच मी बोलत बसलो आणि लय उशीर बोलत बसलो आणि विषय कसा झाला, व्हिडिओ चालू नव्हता. परत बैल तर व्हिडिओ चालू नव्हतं सॉरी. तर मग नंतर व्हिडिओ चालू केला, परत अजून एक कंटेंट बनवतो. सांगायचा मुद्दा सगळ्याच व्हिडिओच्या माध्यमातून येत आहे. तुमच्या भाऊनं चुका केल्या त्या आयुष्य म्हणजे अजून व्हायचं आहे आपलं, पण नेहमी आयुष्यात जे काय असेल ते म्हणजे 16-17 वयाच्या 10व्या 12व्या 11व्या वर्षापासून तर चुकाच करत आल्या भाऊन, चुकाच करत आल्या. आणि त्या चुका मी फक्त आता 2021मध्ये स्वतः ॲक्सेप्ट केले त्या आणि ह्याच्यावरती मी हे चुका मी दुरुस्त करून जे काय असेल ते मी माझ्या पुढील वाटचालीस किंवा माझ्या करिअरचं खतरनाक बनवणार म्हणजे मला राडामध्ये बनवणार. कारण एक स्वतःला एक चॅलेंजेस आहे आपलं काय असू द्या. कारण कसं आहे माहिती आहे का, आणि आता तर ठरवले कुणाबद्दल काय बोलायचं नाही. ठीक आहे, कोणी जे असू द्या जवळची कोणी असू द्या कुणाबद्दलच काय बोलायचं नाही. ठीक आहे, आपलं ठीक आहे, आपण चुका केल्या ना काय बोलायची गरज आहे, आपल्याला संबंधच येत नाही. तर सांगायचा मुद्दा आहे काय माहिती आहे का, नाही बोलायचं काय उगं त्यांना मी का फेमस करू. जरी मी चुकून व्हायरल झालो किंवा हर एक गोष्ट काय झाली तर मी
मी का त्यांना उगं व्हायरल करू, मी काय हे करू, पण नाहीच, मला नाहीच करायचं. आता कोणाला आपण ठरवले संबंधच घ्यायचं नाही कोणा, जे काय असेल ते आपलं रिअलमध्ये आपलं कॉन्टेंट बनवायचं, जे काय असेल ते आपण जे, कारण मला माहीत आहे मी जे रास्ता निवडला आहे ना, किंवा मी जे हे केलं आहे ना, त्याच्यावरती मला खूप मेहनत करावं लागणार आहे आणि शिकावं लागणार आहे खूप गोष्टी. इथं मच्छर खूप आहेत भाऊ, डेंगू व्हायचा, आजारी पडायचं, इकडे शरीर कमवायचं आणि इकडं परत अजून शरीर घालवायचं काम व्हायचं. त्यापेक्षा मच्छर एवढं मोठं आहेत ना, तुमचं एवढं असं तिथे ड्रिंक वगैरे करत बसते ती लोक रात्रीची, म्हणजे तिथले काय लोक आहेत ती, त्यामुळे जरा बघू शकता इथं बिअर, ते ड्रिंक म्हणलं तिथं बिअर, पण जेणेकरून ते शरीराला हानिकारक आहे. पण पिते सगळेजण, सगळ्यांना माहीत आहे हानिकारक आहे. मी पण पेत होतो ही म्हणून गोष्ट, पण ते आधीगर पेत होतो. आता काय आपण काय गोष्टी सगळ्या सोडलेल्या आहे. ठीक आहे, सांगायचा मुद्दा एकच आहे, अजून आलो लोकांमध्ये, कारण तिथं मच्छर खूप होतं. सांगायचा मुद्दा काय आपल्याला, बाकी काय ना आपल्याला आता ठरवलं आहे कोणाबद्दल काय बोलायचं नाही, काय नाही, जे काय असेल ते आपलं रिअल कॉन्टेंट बनवायचं, जे काय असेल आपण. आणि लिपसिंग आणि चुकून मी मधून असं लिपसिंगचं पण व्हिडिओ टाकतो, कारण काय माहिती आहे असंच आपलं एन्जॉयसाठी जे काय असेल ते दुकानातून म्हणलं ठीक आहे, आपल्या ह्याच्यासाठी थोडंसं पाहिजेच की एन्जॉय. तर विषय कसा होतो माहिती आहे का, सारखंच करिअर करत बसलं तर ते माइंडमध्ये तसंच होऊन झालं. मी एकदा दोनदा ट्राय पण करून गेली ह्या 2-3 महिन्यामध्ये, माझ्यासोबत झाले, पण आता सारखं डोकं हँग होऊन जातं, मग चिडचिडपणा होते, भांडणं होते, ते पाटील 1-2 दिवसातच माझे दुकानात भांडणं झाली. का तर हेच सारखं एकच गोष्टीला घेऊन बसल्यानंतर मग ठरवले, तर मग ते शरीराला, मग बॉडीला आपल्याला थोडंसं नको आहे ना, स्ट्रेस कुणाचा घ्यायचं ना. आणि ठरवलं पण ना कोणाची दुसती ना कोणाचं काय ना काय. भाऊ नुसता पहिला पण ऐकला होता आणि आता पण ऐकला ना. आणि भाऊ आणि कधी गोष्ट सांगू होतो मला, विषय काय झाला आहे माहिती आहे का, इथं तरी मला एवढी येडं समजायला गेलं, लई खतरनाक येडं समजायला. सारखं बघलता मोबाईल घेऊन आता आडवा धरून असते, काही ना काय बोलत एकटंच असते. पण लोकांकडे मी लक्ष देणारच नाही मोबाईलवर, पण थोडं नॉर्मली आपल्याला लक्ष तिकडं ते पण तरी पण नाही लक्ष देणार, कारण तुमच्या भावाला दोन. आणि विषय म्हणजे तुम्हाला सांगतो, मी प्रत्येक दिवाळीला एक संकल्प ज्या पाठीमागच्या दिवाळीला मी ठरवलं, आपली पाठीमागच्या पण दिवाळीला मी ठरवलं, आपली दिवाळी ह्यावेळेस व्यवस्थित गेली नाही, पण पुढच्या वेळेस व्यवस्थित आहे. त्याच्या पाठीमागच्या पण दिवाळीला असं म्हणते, ह्यावेळेस दिवाळी व्यवस्थित गेली नाही, पुढच्या दिवाळीला व्यवस्थित. पण असंच दिवस गेलं. पण आत्ता ठरव की ते तुमच्या भाऊला घासावं लागू द्या, अगदी खालनं असं बघा नसतं सालट्या निघून जाऊ द्या, पण भाऊ सुट्टी देणार नाही राळामध्ये. नेमकं मला माहीत आहे यार एक गोष्ट, जेणेकरून आज जरी मी मोबाईल असा धरत असलो किंवा मी मोबाईल पण असं फिरत असलो ना, मला टाईम लागणार आहे या गोष्टीमध्ये. माझ्या चुका होते तर मला माहीत आहे, लई चुका होते तर मला बोलता येत नाही किंवा कन्व्हर्सेशन घ्यायचे, पण मी ह्याच्यावरती काम करणार होता. मला काम कसं करणार, शिकणार हर एक गोष्टी शिकायचं म्हणजे शिकण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, ज्यांनी या भारताचं संविधान लिहिलं, त्यांनी एक मोठा संदेश देऊन गेले त्या आपल्या जगाला, की जेणेकरून शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्यांच्या विचारावरती चालायचं ठरवले आपण, आणि पहिल्यापासून ठरवते आपण. ते विषय कसा माहिती आहे का खरंच, आणि जो शिकला आहे ना तो खरंच धाडला आहे. विषय कसा माहिती आहे का, त्यांचं ब्रीदवाक्य पण एक होतं, शिक्षण हे वाघिणीचं असं दूध आहे, जो पिल तो धाड. आणि आपण तसं करणार आहे आणि शिकलेलो आहे महत्त्वाची गोष्ट. पण नॉर्मली कसं आहे विषय आता, म्हणजे कामाच्या ट्रिक्समध्ये हे सगळं विसरून गेलेलो, पण तरी पण आता ठरवले की आपण पण जायचं, आणि जेणेकरून आपण म्हणजे पुस्तकं तरी वाचायचे थोर लोकांचे, जसं की म्हणजे सगळ्यांचा इतिहास झाला, शिवाजी महाराजांचा इतिहास झाला, हर एक गोष्ट हे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी, महात्मा ज्योतिबा फुले, परत सावित्रीबाई फुले ह्यांचे ह्या मोठ्या थोर लोकांचे विचार घेऊन चाललं तर पुढं जाणार. कारण ह्यांचे विचार हे सगळ्यांपेक्षा वेगळे होते. आज जे जसं बोलायला गेलं तर जातीवादी हे होतं गोष्ट म्हणजे होतात ना की बाबा, पण त्याचं शिवाजी महाराज असू द्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू द्या, सावित्रीबाई फुले असू द्या, महात्मा ज्योतिबाराव फुले असू द्या, ह्यांनी काय हे थोर समाज सुधारक आहेत जगाचे. कारण ह्यांनी विचार ना स्वतःचं केलेलं नाही कधी, जेणेकरून ह्यांनी विचार दुसऱ्यातच करत आले, त्यामुळे हे ह्यांच्या आयुष्यामध्ये यशस्वी झाले किंवा आज पण त्यांचं नाव निघतात. का तर ह्यांनी त्याग केलेला आहे गोष्टीला, सेक्रिफाईस गोष्टी काय केलेल्या आहेत. तर मी पण ठरवले आता की जेणेकरून आपण पण मी तर स्वतः सेक्रिफाईस आता ठरवले, ते आवडत्या गोष्टी करायच्या नाही, त्यांना नाही त्या आवडत्या गोष्टी कारण जी आवडत नाही ती गोष्टी करायची, नाही आवडत नाही
गोष्टी करायच्या नाही असं ठरवलं का जेणेकरून आवडतं काय बाबा सुट्टी मारणं जिमला न जाणं हे ते मी ठरवले बाबा लोकांसोबत मस्ती करणं मजा करणं हे ते असे माझ्या याच्यातच दिवस यायला लागले मी ठरवले आता ते टायमिंगलाही महत्त्वाची गोष्ट करतं टायमिंगसोबत हर एक गोष्ट माझ्या टायमिंगला मी व्हॅल्यू देणार नंतर एक दिवस मग टाईम नाही मग माझे जर घेतले ना लई खतरनाक आणि याच्या पाठीमागं पण घेतलेलं आहे विचार केलं बाबा हर एक गोष्टीमध्ये ना मी लई चुकायला लागलो ठरवले आता बाबा जेणेकरून डिसिप्लिन अनुशासन ज्याला म्हणतात ना तर बाबा डिसिप्लिनमध्ये राहिल्यानंतर जे काय असेल ते बॉडीचं एक एक पार्ट बनणार आहे जेणेकरून मी जरी मला आज कुठलं समजा मला 5 किलोचं वजन उचलं ना तर उद्या जाऊन म्हणजे नॉर्मली त्याची ट्राय करणारच आहे प्रॅक्टिस ही लय महत्त्वाची आहे की जे आता तुम्ही बघू शकता आता कॅमेरा पुढची माझी 100% मधले 75% तर भीती मारली नॉर्मली नाही म्हणू शकतो 75% तर भीती मारली लोकांमध्ये मी काय जात पण नाही मी बोलत पण नाही विषय असा ते पण आता विषय कसा आहे जेणेकरून कोणी पण असं ते पुढून पोरगी जाऊ द्या मुलगा जाऊ द्या मुलगी जाऊ द्या लहान पोरं जाऊ द्या मोठी पोरं जाऊ द्या आपल्याला काही फरक नाही कारण आपण ठरवले जे की जेणेकरून आपल्याला माहीत आहे आज मला लोक नावं ठेवतील किंवा उद्या मला लोक नावं ठेवतील आज मला माझे नातेवाईक नावं ठेवतील उद्या लोक नावं ठेवतील पण एक ना एक दिवस तेच लोक नावं ठेवणार आहे परत म्हणणार आहे की हां त्यानं करून दाखवलं काय आणि जेणेकरून हे केव्हा होईल सिद्ध होईल की तुमचा भाऊ खरंच आणि आणि तुम्ही विचार करा मी इंस्टाग्रामवरती फक्त वरचे 5-6 फॉलोवर वाढवायसाठी फक्त किती असावं लागले मला माहीत आहे ते बी मनापासून ना जे काय असेल ते मी फॉलो केलं असेल किंवा नाही केलं असेल ती पण जवळचीच आहे पण त्यांना हे करायसाठी त्यांनी मला फॉलो करायसाठी मला किती मेहनत करावं लागली 2-4 ते महिने कंटिन्यूली मेहनत करावं लागली कुठं मला त्या सिग्नलवरती जावं लागलं कुठं मला टेरेसवरती कधी व्हिडिओ बनवावं लागलं कधी मला दुकानामध्ये कधी कुठं पण किंवा हर एक गोष्टीचं मी म्हणजे फेस केलेले आहे हर एक गोष्टी फेस केलेल्या आहे जेणेकरून खरंच सांगायची गोष्ट माझ्या हा काळा पडत झाला आहे खूप बोलायचं आहे मला खूप बोलायचं पण महत्त्वाची गोष्ट म्हणा आता टाईम पण आहे आपल्याला दिवसभर नाही म्हणा कारण तुमच्या भाऊनं सुट्टी घेतली सांगायचा मुद्दा एकच आहे यूट्यूब असू द्या इंस्टाग्राम असू द्या फेसबुक असू द्या त्याच्यामधून जे मी रस्ता निवडला आहे ना ह्याच्यातून मी जी ओळख निर्माण करणार आहे ती खतरनाकच करणार आहे आणि एक दिवस आणि काय करणार म्हणजे कोणाची कॉपीराईट करणार नाही कोणाला काय मला माहीत आहे या गोष्टीमध्ये मला टाईम लागेल किंवा माझं बोलण्याची कन्व्हर्सेशन बात असू द्या किंवा हर एक गोष्ट कुठली बी स्किल असू द्या मला शिकावं लागणारच आहे आणि मी पाठीमागचं आता ठरवले सारखं म्हणजे ना पाठीमागचं लोकरच बसते पाठीमागचं काढत बसते पाठीमागचं हां माझ्या संग असं झालं माझ्या संग झालं ते रोज रडणं त्यांना मग रडतं गाणं हे ते आता मी ठरवले तसलं काही करत बसत नाही पाठीमागं जे काय झालं ते झालं पाठीमागचं सोडून द्यायचं आत्ता इथून पुढे जे आहे ना ते आपलं ठरवायचं की जेणेकरून पाठीमागचं झाली गोष्ट झालं आता संधी भेटली ना अजून एक तर ठीक आहे ती संधी कशाला गमावते की ती अजून पाठीमागच्या चुका काढून डिप्रेशनमध्ये जाणं किंवा हर एक गोष्ट सारखं विचार करणं नाही जावायला पाहिजे होतं आपल्यासाठी आपण चुका कुठं ना कुठं आपली बी चुकी आहे ना कारण आपणच गरीब घरामध्ये जन्माला आलो पण गरीब घरामध्ये जन्माला आलो म्हणून याचा अर्थ असं नाही की हार मानून जाईल नाहीच जाणार हार मी पाठीमागं बी मानली नव्हती मी आता बी मानणार नाही मी इथून पुढं पण हार मानणार नेवर गिव्ह अप म्हणजे ॲटिट्यूड ठेवणार चेहऱ्यावरती ठेवणार खतरनाक असा ठेवणार आणि त्यावेळेस मी बॉडी पण बनवून दाखवणार आणि मी समाजात असू दे किंवा या महाराष्ट्रात असू दे किंवा पूर्ण जगात असू दे माझी अशी एक ओळख निर्माण करून टाकणार ना भाऊ खरंच मला फक्त 2-3 वर्ष मला माहीत आहे 2-3 वर्ष मला अशी घासावं लागणार काम करत अजून तुम्हाला दाखवणार आणि ठरवले हे आज माझं समजा हे 2025 असं चालू आहे 2025 चालू आहे मी 2026मध्ये कसं असेल याचा अर्थ वेगळा म्हणजे याचा एवढा मी तेव्हा मेलेलो असेल किंवा जिथं अशी पण कसंच असं ना की गोष्ट पण एका चांगल्या शरीरानं एका चांगल्या मनानं एका चांगल्या विचारानं पुढं असणार आणि हर एक गोष्टी म्हणलं तर आपला भाऊ पुढं असणार टॉपला विषय असणार आणि ट्रेंडिंग तेव्हा तुमच्या भावाचं चालणार ब्लॉगिंगला असू द्या इंस्टाग्रामला असू द्या चला तर भेटू नंतर आता जातो निवांत मस्तपैकी कपडे वगैरे धुवून टाकतो आणि जरा शरीराला आराम देतो झोपतो कारण रात्रीची झोपच लागत नाही विषय काय माहिती पुन्हा हेच विचार खेळतात मनात येते पण चला